इंडियन स्प्रिंग फ्लोरिडाचं एक छोटंसं तळ. वरून पाहिलं तर तो फक्त सुंदर तलाव वाटेल, पण त्याच्या आत पाण्याखाली एक खतरनाक गुहा. एक प्रचंड मोठी लाईमस्टोन केव्ह जे 91 मीटर खोल आहे. पाण्याखाली असलेल्या या गुफा म्हणजे एक वेगळं जग आहे. टनल्स, चेंबर्स आणि आतले रस्ते माणसाला दुसऱ्याच जगात घेऊन जातात. पण या गुहेची एंट्रीच इतकी निमुळती आहे की एका वेळी फक्त एकच डायव्हर आत जाऊ शकतो. या झोनला स्कार्स रिस्ट्रिक्शन झोन म्हणतात. पण हा झोन संपला की पुढे अप्रतिम नजारा आहे. त्यामुळे जगभरातील डायव्हर्सना ही जागा आपल्या इथे ओढत आणते. तसंच तिने आणलं होतं बिल आणि पार्कर या दोन मित्रांना. 17 नोव्हेंबर 1991 सकाळची वेळ. हलकी हलकी सूर्यकिरणं पाण्यावर चमकत होती. WKPP म्हणजे वुडविल कास्ट प्लेन प्रोजेक्टचे काही प्रोफेशनल केव्ह डायव्हर्स एका मिशनसाठी निघाले होते. त्यांचं मिशन होतं या गुफेचे नवे रस्ते एक्सप्लोर करणं आणि त्याचा नकाशा बनवणं. त्यात दोन नवे डायव्हर्सही होते, बिल आणि पार्कर, जे फक्त गुफा एक्सप्लोर करण्यासाठी आले होते. पण त्यांना माहीत नव्हतं की पुढे त्यांच्या नशिबाने त्यांच्या समोर काय वाढवून ठेवलंय.